नमस्कार मंडळी, मी प्रियंका, माझ्या मराठी प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर खूप दिवसांनी रेसिपी दाखवत आहे। तर बघा, ग्लासमध्येच मी बेलण्याने आलं लसूण तसंच कोथिंबीर थोडीशी ठेचून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा माझ्यासारखं असंच ॲडजस्ट करता का, किंवा घाई गडबडीमध्ये मिक्सर न लावता असंच थोडंसं ठेचून घेता का, हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे। कारण ही सवय कॉमन सवय आहे सर्व बायकांना। तर बघा, कारण की ताजं वाटण छान लागतं कोणतीही भाजी असू द्या। आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। पोहे खायच्या चमच्याने 4-5 चमचे आपल्या अंदाजे घ्यायचा आहे। आणि तसंच मी कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। आणि वांगी मी अगोदरच कट करून ठेवलेली होती। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, आमच्या घरी जेव्हा कार्यक्रम होता ना, त्यावेळेस ना आचार्यांनी वांगी ना चिरून पाण्यामध्ये ठेवली नव्हती। तर त्यांनी अगोदरच वांगी धुवून घ्यायला लावली होती, नंतर पाण्यात टाकू नका असं सांगितलं होतं। तर का सांगितलं होतं हे माहीत नाही, जर तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, भाजीमध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे। आम्हाला थोडंसं झणझणीत आवडतं। तसंच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। आणि हे सगळं मिश्रण आता तुम्हाला जर सुकं भरायचं असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने मिक्स करून सुकं भरू शकता। पण मी थोडाही पाण्याचा वापर करत नाही वांग्याची भाजी शिजवताना। फक्त ताटामध्ये वरती पाणी टाकते आणि थोडंसं ताट आपलं जे असतं मसाला मिक्स केलेलं, तर ते थोडंसं पोहे खायच्या चमच्याने एवढं 1-2 चमचेच फक्त टाकलं तर टाकते किंवा टाकतही नाही। तर बघा, मी अशा पद्धतीनं मसाला मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकून, म्हणजे मसाला व्यवस्थित भरला जातो वांग्यामध्ये। तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता, अशाच पद्धतीनं बनवता का अजून वेगळ्या पद्धतीनं बनवता, हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा। तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर लहान मुलं तर अशी वांग्याची भाजी केली तर नुसतीच अख्खी वांगी खातात, जसं काही चिकनचीच भाजी आहे किंवा चिकनचंच लेग पीस आहे असं वाटतं त्यांना मुलांना। तसं अख्खं वांगं पकडतात। आणि जर जास्त तिखट न टाकता जर तुम्ही अशी सुकी बनवली तर मुलं अशीच तोडून खातात, छान लागतात अशी सुद्धा खायला मसाला वांगी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते, एकतरी गोष्ट त्यामधली वेगळी असतेच, कारण प्रत्येकाची भाजी सेम येत नाही। प्रत्येकाचे माइंडसेटनं काहीतरी वेगळं केलेलं असतं। तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला सर्व वांगी अशी मसाला पूर्ण भरून घ्यायचे आहेत। आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर बघा, फोडणीसाठी मी काय काय वापरते हे सुद्धा तुम्ही नक्की बघा। तर तुम्ही याच्यामध्ये किचन किंग मसाला सुद्धा टाकू शकता, पण मी टाकलेला नाही, मसाला कोणताच वापरलेला नाही मी, पण तुम्ही टाकू शकता कांदा लसूण मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा मॅगी मसाला, या तिन्हीमधला कोणताही मसाला टाकला तर भाजी खूप चवीला टेस्टी लागते। तर व्हिडिओ खूप दिवसांनी चॅनलवरती टाकत आहे, तर रेसिपी आवर्जून बघा आणि लाईक करत जावा। तर बघा, कढई छान तापली होती, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं होतं, थोडीशी जिरी टाकली होती आणि कढीपत्ता टाकला होता। आणि त्यानंतर चांगली जिरी तडतडली की मग त्यामध्ये वांगी टाकली होती। तर वांगी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत आपल्याला। अशा पद्धतीनं वांग्याची भाजी केली की घरातली सर्व माणसं आवडीने भाजी खातात, कारण की पातळ भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही। प्रत्येकाची भाजी खाण्याची किंवा करण्याची चॉईस वेगवेगळी असते। तर बघा, मी तुम्हाला जसं की मगाशी सांगितलं होतं, मी वाफेवरती एकतर शिजवते, ताट ठेवून वरती पाणी टाकते आणि वाफेवरती शिजवते, किंवा आपण जो मसाला मिक्स केलेला आहे त्यामध्येच ते थोडंसं 1-2 चमचेच टाकून ते मिक्स करते आणि मग त्याच्यावरतीच तेवढ्याच पाण्यामध्ये शिजवते भाजी।
कारण की जास्त पाणी टाकल्यानंतर भाजीची चव निघून जाते आणि भाजी चवीला अजिबात चांगली लागत नाही। त्याच्यामुळं आपल्याला वाफेवरच भाजी शिजवायची आहे, म्हणजे चवीला जशी आहे तशी चव राहते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। तर बघा अशा पद्धतीनं तर तेलसुद्धा कमीच टाकलं होतं, पण खोबरं वगैरे टाकल्यामुळं छान त्याला तेल सुटलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अजून एकदा होऊन जाऊ द्या। आणि अशा पद्धतीनं भाजी खूप छान लागते। तर इकडे चपात्या चालू होत्या, चहा वगैरे घेतला होता। तर चला मग नंतर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। Thanks for watching my videos. Thank you.